म्हणजे आम्ही 3दा भेटलो आयुष्यात आणि आम्ही खूप छान बोललो होतो. तर पुलं पहिल्या भेटीत मला म्हणाले, तुझा मी फॅन आहे. आणि अरे टाळ्या वाजवा यार. पुलं म्हणाले, अरे मी तुझा फॅन आहे. आणि त्यांना तेव्हा नीट बोलता येत नव्हतं, पण पाण्याचं वागणं किती विसंगत ही कविता त्यांनी पूर्ण म्हणून दाखवलेली मला. म्हणजे अशा प्रकारचे अभिप्राय तुम्हाला मिळतात. ह्याच्याबद्दल तुला कोणाच्या इतरांच्या अभिप्रायांबद्दल आत्ताच बोलायचं आहे का पहिले आपण कवितेचा जन्मकथा किंवा कविता कशी सुचली? इनफॅक्ट मी एक नोट केलं आहे, मला ही एक कविता ह्याच्याबद्दल ही कशी सुचली असेल हे मला तुला विचारायचं आहे. म्हणजे आपण भेटायचो ते वडाचं झाड माझ्यासारखं कमरेत वाकलंय आणि तिथेच माझ्या मुलांनी चहाचं दुकान टाकलंय. आता ही कविता कशी सुचली असेल? आपण भेटायचो ते वडाचं झाड माझ्यासारखंच कमरेत वाकलंय आणि तिथेच माझ्या मुलांनी चहाचं दुकान टाकलंय. आम्ही जेव्हा लहान होतो ना खूप, तेव्हा आम्ही कोल्हापूरला जायचो, तेव्हा डायरेक्ट कोल्हापूरला गाडी नव्हती, आम्हाला मिरजेला उतरावं लागायचं. आणि मिरजेला मला वाटतं बराच वेळ थांबावं लागायचं, मग कुठची तरी बस यायची का, मग आम्ही कोल्हापूरला रवाना व्हायचो. तर तेव्हा आई आमची जी होती, आईच्या आठवणी खूप माझ्यासारख्याच खूप ताज्या होत्या, आठवणी रमणारी आई होती. तर आई तेव्हा 7वीला फायनल म्हणायचे, 7व्या वर्षाला फायनल म्हणायचे. तर आई तिथे आम्ही बसलो, त्या असा कट्टाच होता तो, बाकी त्याला काही अर्थच नव्हता त्या बाकी रस्त्याला. 3 रस्ते मिळालेले, एक असा रस्ता. तर ते काय म्हणायचं पर्टिक्युलर शब्द विसरलो मी, कोल्हापूरच्या शब्द होता त्याला काहीतरी, तिठा किंवा अजून काहीतरी शब्द होता. हां, तर आई ना तिथे आम्ही बसलो की सामान असायचं 2-3 बॅग जवळ. तर आई उठून थोडी पुढे म्हणायची, आम्हाला इथे न्यायला घोडागाडी यायची, मग आम्ही इकडनं पुढे जायचो. असं म्हणताना आई तिथे बसायची तिकडच्या ह्याच्यावर, आणि त्या मागे झाड होतं वडाचं. तर तेवढंच एक लक्षात होतं. तर मग मला काय म्हणायचं की आईच्या दृष्टिकोनातून ते स्थळ किती वेगळ्या, म्हणजे ते नॉस्टॅल्जिया किंवा तुला ती आठवणीने तुम्हाला. पण आणि आम्हाला काय असं वाटायचं नाही. मी आम्हाला वाटलं आई तिथे काय बसते अशी जाऊन, पण आई न चुकता जे काय 1-2 आम्ही तो प्रसंग मला आठवतो, आई नेहमी तिथे बसलेली आहे. तर तिथून मला सुचलं की आपण भेटायचं ते वडाचं झाड माझ्यासारखंच कमरेत वाकलंय आणि तिथेच माझ्या मुलांनी चहाचं दुकान टाकलंय. शेखर, पण ही एक कविता आहे, मला त्याच्यामध्ये तर ही खरं म्हणजे ती कविता आहे का, त्याच्यामध्ये काव्य आहे का, ही एक कविता मला तू सांग. की भर दुपारी सावली वडाखाली धावली, ह्याच्यात काय काव्य आहे रे? तुला काय वाटतं? मला काही कळत नाही. भर दुपारी सावली आणि वडाखाली धावली, ह्याच्यात काय म्हणजे मला हे पटतं की नाही? म्हणजे सावली आणि धावली हे यमक जुळतं. बरोबर 12 वाजता आपल्या पायाखाली आपली सावली येते, हे सत्य आहे आणि हेच काव्य आहे. की रणरणत्या उन्हात जेव्हा आपल्याला सावलीची गरज असते, तेव्हा आपली सावली आपल्या कामाही येत नाही, ती आपल्या पायाखाली येते, म्हणजे ती आपल्या आश्रयाला येते. हेच याचं काव्य आहे. आता गोखल्यांचा मुलगा, एक सामान्य मुलगा, आणि आता एक प्रथितयश कवी किंवा एक प्रसिद्ध व्यक्ती, हा प्रवास, ह्या प्रवासाबद्दल काय वाटतं? कसा वाटतो? कसा झाला हा प्रवास? थोडंसं विपरीत उत्तर वाटेल तुला, पण खास करून आमच्या पिढीचं खूप नुकसान झालं. आताची मुलं खूप नशीबवान आहेत, पण माझा जन्म 1962 सालचा, आणि त्यावेळी ना नुकते फिल्म इंडस्ट्री आकार घेत होती, आणि आम्ही जी मुलं मध्यमवर्गीय घरातनं 4-5 वर्षाचं असल्यापासून मी जे पिक्चर घरून दाखवले जायचे ते बघून आम्ही बघायचो ना, त्यातली मुठभर मुलं अशी होती की त्यांना त्यातल्या क्षेत्रातलं काहीतरी खुणवायला लागलं होतं. त्यातला मी होतो. साधी माणसं हा पिक्चर माझ्या आयुष्यात मी पहिला बघितलेला पिक्चर, भालचींचा, आणि तो शुभशकून मानतो मी की इतका सुंदर चित्रपटाचा माझी सुरुवात झाली. पण तिथून त्यामुळे एक कोंडमारा माझ्या आयुष्यात आला की मी जे ते मला सांगता येत नव्हतं, आणि जे करावं लागत होतं ते मला जमत नव्हतं. अशा कचाड्यात सापडून माझं बालपण खूप वाईटरित्या भरडलं गेलं, आणि त्या भरडण्यातनं मुक्त झालो मी लिहायला लागल्यावर.
मुक्त करून घेतलं स्वतःला मी. हा माझा प्रवास आहे तुला खरं सांगायचं तर. प्रसिद्ध व्यक्ती आहे का नाही मला माहीत नाही, पण जे घडलं ना ते शेवटी त्याची उपरवाली की दुवा हेच म्हणेन मी. पण मला प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागला. तुम्हाला कोणीही असं सांगायला येत नाही की तुझ्यात हे गुण आहेत, तू या गुणावर काम कर किंवा तू या गुणासाठी मेहनत घे, किंवा असं कोणी सांगायला येत नाही. आपल्यातलं काही आपल्याला ओळखावं लागतं आणि ते ओळखल्यावर त्याच्याशी पक्क राहावं लागतं. नाहीतर तुमच्या मध्यमवर्गीय घरातले आणि शाळेतले संस्कार तुम्हाला पूर्ण कोलॅप्स करायला, विटांची भट्टी असते ती. साचा म्हणजे साचा तो तयार करायचा, त्याच्यात बाकीचं बघायचं नाही. ती वीट त्या मापाची आणि त्याच वजनाची आणि त्याच आकाराची असायला हवी, हा अट्टहास असतो. आणि मी असं मुळीच म्हणत नाही की माझ्या आईवडिलांचं चुकलं. ती समाजाची ती पिढीच तशी होती की चित्रपट म्हणजे निव्वळ वाया जाण्याचे धंदे. आणि मला मुख्य ते वयच होतं की मला ते सांगता येत नव्हतं मी काय करू शकतो. पण त्या द्विधा मनस्थितीत माझं बालपण खूप गेलं आणि त्याच्यातून मी निष्ठेने चिकटून राहिलो आणि माझ्या प्रांतात मी परत आलो असं मला वाटतं. पण जसं म्हणतात की प्रत्येकाला कोणीतरी एक गॉडफादर म्हणण्यापेक्षा स्वतःची ओळख स्वतःला पटते, पण ती पुढे लोकांपुढे आणण्यासाठी कोणीतरी लागतं. तसं तुझ्या बाबतीत झालं असेल की कोणीतरी तुला की शेखर हे तू जे लिहिलंयस हे काही असामान्य आहे किंवा हे सामान्य मनुष्य करू शकत नाही, असं कोणीतरी तुला सांगितलं असेल किंवा त्याच्यातून. नाही, हे खूप उशिरा घडलं. पण आता तू म्हटलंच मला एक प्रसंग आठवला की मी ज्या शाळेत शिकत होतो तर त्या शाळेत दरवर्षी वार्षिकोत्सव व्हायचा. आणि वार्षिकोत्सवाला त्याच्याबरोबर आधी 1 महिना किंवा 20 दिवस एक नोटीस लागायची नोटीस बोर्डवर की ज्या ज्या मुलांना नाटकात काम करायचं आहे त्यांनी अमुक शिक्षकाकडे नाव नोंदवा. ज्या लोकांना नृत्यात काम करायचं मुलांना त्यांनी अमुक शिक्षकाकडे नाव नोंदवा. ज्यांना नकला करायच्या त्यांनी हे करा, ज्यांना गाणं गायचं त्यांनी ते करा. तर एक दिवस 7वीत असं मला असं वाटलं की आपण नाटकात काम करावं, मला नाटकात काम करायचं आहे. आणि मी बाईंकडे नाव नोंदवायला गेलो आणि बाईंना मी सहज सांगितलं, बाई मला नाटकात काम करायचं आहे. तर मी एकटा आगंतुक होतो तिथे, मला कोणी बोलवलं नव्हतं. पण तेव्हा पद्धत अशी होती की नोटीस बोर्डवर कितीही असं लिहिलं तरी हुशार मुलांनाच घेतलं जायचं. मग तो भांगडा नृत्य असो, नकला असो, नाटक असो, नाट्यछटा असो, सगळ्यात हुशार मुलं मिरवायची. आणि आमच्यासारखी मुलं आम्ही स्वच्छ कपडे गणवेश घालून त्या दिवशी ग्राउंडवर बसून टाळ्या वाजवायचो. तर त्या दिवशी मी आगंतुक मीच होतो, मला न बोलावलेला. आणि बाई मला असं, या गोखले तुमची लायकी नसताना तुम्हाला हे आदरवाचक बहुवचन सहन होत नाही. त्या या गोखलेमुळेच मी आधी अर्धा उत्साह गेला. आणि बाईना म्हणलं, बाई मला नाटकात काम करायचं आहे. तर बाईना आयता हशा मिळवायचा चान्स मिळाला. त्या मला नाटकात काम करायचं आहे, आधी अभ्यासाचं बघा. आणि ती मुलं फिती हसली. त्याचा मला इतका त्रास झाला आणि तिथे मी पेटून उठलो आणि मी म्हटलं, नाही, तुम्ही मला नाटकात काम करू देत नाही ना, तुम्ही माझं नाटक बसवी. आणि मी पहिलं नाटक आयुष्यात लिहिलं, वेडागडी. त्याचं नाव ही वेडागडीच होतं. तर वेडागडी नाव ठेवलं. लेखक चंद्रशेखर गोखले, तिथे चंद्रशेखर गोखले हे नाव पहिल्यांदा आलं. आणि ते नाटक इतकं छान झालं की चाचणीच्या दिवशी बाईंना मान्य करावंच लागलं की नाटक छान आहे. आणि तिथून मी नाटकं लिहायलाच लागलो. माझ्या 10वी कसाबसा पास होईपर्यंत माझी दरवर्षी नाटकं मी लिहितच होतो. पण मी बरेचदा तुझ्या बोलण्यामध्ये, तुझ्या मुलाखतीमध्ये, काही कार्यक्रमामध्ये तुझ्या शाळेबद्दलचा हा एक अनुभव सांगितलास. असे अजून काही अनुभव तुझ्याकडे आहेत की ज्याच्यातून कडवट सूर जे तुझे आम्ही ऐकतो ते त्याच्या मागची कारणं ही आहेत? हो, म्हणजे मला हेच म्हणायचं की खूप लहानपणी आपण म्हणतो मुलं निरागस वगैरे असतात. मुलं अजिबात निरागस नसतात. मुलांना योग्य वेळी कुणाला मस्का लावायचा, कुणाच्या पुढे करायचं, कुणाची टिंगल केली चालते, कुणाला हसलं तर प्रॉब्लेम नसतो, हे सगळं लहानपणापासून कळत असतं. आमच्यासारखी मुलांचा प्रॉब्लेम त्यामुळे होतो. आम्ही खूप म्हणजे कसा एक किस्सा आठवला की एकदा बाईने जोक सांगितला वर्गात की एका होडीत प्रवास करत असतात आणि होडी बुडायला लागते. तर एक जण गणपतीची प्रार्थना करतो की मला वाचव, आणि गणपती उड्या मग नाचायला लागतो. म्हणजे बरं झालं. तर का म्हणे, दरवर्षी तुम्ही मला बुडवता आणि आता तू बुडतोस बघ. नाही, तुम्ही हसता, पण मला हसायलाच नाही आलं. कारण मी म्हटलं, अरे देवाशी आपलं नातं इतकं वेगळं आहे. आणि लहानपणापासून मला जाणवत आलंय की देवाशी आपलं नातं इतकं वेगळं आहे. तर निव्वळ तुम्ही दरवर्षी बुडवता म्हणून मी बुडवीन असं गणपती कसा म्हणे. तर मी हसलो नाही.
तर गोखले ढ म्हणजे याला जोक कळला नाही असं बाईंना वाटलं, आणि हा हसला नाही, हा अजून अपमान. बाई मला काय रे गोखले जोक कळला नाही का? मी म्हणलं जोक कळला, पण म्हटलं आपण हा जोक पटला नाही. ही जी स्वतःची जडणघडण असते ना, त्यामध्ये तुम्ही 100% प्रामाणिक असलं पाहिजे. तुम्ही वेळ मारून न्यायला हसला असता तर तुम्ही त्या कल्पात सामील झाला असतात, पण मी तसं होऊ दिलं नाही. मी नाही हसलो आणि सांगितलं की मला जोक वाटत नाही. म्हणजे आधीच मी बावळट फद्या म्हणून फेमस होतो, त्या बाईंच्या अजून एक त्याच्यात हे मिळालं की त्याला हे करायचं. पण मी इतका प्रामाणिक स्वतःशी राहिलो म्हणूनच तो बाउन्स म्हणून अजून वर आला असं मला वाटतं. ठीक आहे. शाळेला बरेच वर्ष झाली आहे. मी माझाला 25 वर्ष झाली. आता ह्या 25 वर्षामध्ये तू लिहायला लागल्यानंतर बरेच काव्यसंग्रह आले आणि तू ते तुझ्याकडे त्यांनी पाठवले लोकांनी प्रतिक्रिया किंवा त्याच्यावरती काही प्रस्तावना लिहा किंवा तुम्ही काहीतरी लिहून पाठवा. पण तुला काय वाटतं, म्हणजे तुझा अनुभव काय, तुला ह्या कवितेबद्दल काय वाटतं की त्या कविता खरोखरच काही दर्जाच्या आहेत, त्याच्यामध्ये काही सबस्टन्स नाही. खरं सांगायचं तर याबद्दल मी बोलणं योग्यच नाही. फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की रसिकांनी त्याच्यावरती भाष्य करणं आवश्यक आहे. 25 वर्ष हे टिकलं आणि अजूनही ते चालू आहे, ह्याचाच मला जास्ती आनंद आहे की चारोळींची कविता म्हणजे साहित्यात धरली जात नाही किंवा हे असं मी म्हणत नाही. पण तुम्ही मला सांगा कविता का नाही याच्यात? आता एक साधी तर गोष्ट हे दाखवतो. एक गोष्ट आहे बघा, कविता काव्य कसं शोधायचं. आता प्रवासात, जत्रेत, कुठे सार्वजनिक ठिकाणी मूल हरवलं की बायका काय करतात? घाबरतात, रडतात, काकुलतीला येतात. ते मूल कधी डोळ्यानं दिसतंय असं त्यांना होतं. ते मूल मिळालं की काय करतात? पहिले झपाटा घालतात पाठीत, कुठे गेला होतास. मग मी हे कवितेत 4 ओळीत बसवलं की मुलं हरवल्यावर बायका रडतात आणि ती सापडल्यावर त्यांना बडवतात. आता ऍक्च्युअली कविता नाही आहे, पण तरी त्यात काव्य आहे, कारण त्यात मायलेकराचं प्रेम आहे. तर चारोळींची कविता नाही असं होऊ शकत नाही. एक माझी कविता अशी आहे की एक कुठलीही माझी कविता घेतली तरी की पहाटेला रात्र ओढ्यावर नाहायला बसली, सकाळ होऊन येताना कोवळी उन्ह नेसली. ही कविता नाहीये का? नाही कविता. तर मुळात असा शेरा मारून टाकायचा की चारोळींची कविता नाहीये म्हणून, तर हे मला मान्य नाही. तुम्ही असं म्हणा. आणि असं नाहीये की चारोळींची कविता मी माझ्यामुळे सुरू झाली. खूप आधीपासून मी माझाचा प्रवास सुरू आहे. म्हणजे रॉय केलीकरांचा अतिशय सुंदर काव्यसंग्रह होता उत्तर रात्र, की जो जगात रसिकामध्ये पोचला असता तर त्यांनी बहार उडवून दिली असती. मी माझ्याची खूप आधी ती कविता संग्रह आला, पण तो नाही रसिकांपर्यंत पोचला किंवा नाही क्लिक झाला. मी माझा क्लिक झाला, ती त्याची योजना होती. पण म्हणून कवितेकडेच हे बघायचं बायस होऊन ते मला मान्य नाही. आणि चारोळींची कविता मुरलेलीच होती समाजामध्ये. एकदा मंगेश पाडगावकरांनी चारोळी लिहिली होती की एक होता वात्रट तो चहा प्यायला आणि मला आईला. एक होता वात्रट तो चहा प्यायला आणि मला आईला. तर एकदा ते असं अंघोळीला निघाले होते आणि बाबा बोरकर त्याच्या घरी आले आणि बाबा बोरकर म्हणे काय रे काय लिहून ठेवतोस? एक होता सात्विक तो चहा प्यायला आणि मला आईला, हे काय रे लिहून ठेवतोस? तर तेव्हा तुम्ही लिहून दाखवा. तर बाबा बोरकर म्हणाले ते अंघोळीला निघाले टॉवेल गुंडाळून. तर बोरकर म्हणाले एवढासा टॉवेल त्यात कसा मावेल? म्हणजे मला काय म्हणायचंय की आम्ही काही वेगळ्या कुठून प्रकार शोधून काढला किंवा खेचून आणला असं नाही. तो होताच, फक्त तो मी माझ्यामुळे क्लिक झाला.